अनधिकृत लॉजवर व कॅफेवर देवपूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत अश्लील चाळे करणाऱ्या तरुण तरुणींना घेतले ताब्यात। सविस्तर वृत्त। शहरात अनधिकृत लॉजवर देवपूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत अश्लील चाळे करणाऱ्या तरुण तरुणींना ताब्यात घेतले। कारवाई दरम्यान धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तसेच पालिका आयुक्त देखील उपस्थित होते। नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता आमदार अनुप अग्रवाल यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, पालिका आयुक्तांना अधिकृत सायबर कॅफेमध्ये कॉलेज तरुण तरुणींचे सुरू असलेले अश्लील चाळे संदर्भात माहिती दिली। त्यानंतर पोलीस प्रशासन तसेच पालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सदर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे। 4-5 दिवसापासून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत होत्या। त्या अनुषंगाने आदरणीय SP साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं। तर SP साहेबांनी पहिले 3 दिवस धुळे शहरातील असे जेवढेही बेकायदेशीर कॅफे असतील, अशा लॉजेस असतील, त्या ठिकाणी स्वतःची एक वेगळी टीम त्या ठिकाणी कार्यरत केली, सर्वे केला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पहिले प्रत्यक्ष बघून त्यांच्या पहिले शूटिंगा घेऊन आणि आज सर्व ठिकाणी धडक कारवाई केली। तुम्ही सर्व ठिकाणी सोबत आहात, अक्षरशः कॉन्डम आणि अशा प्रकारे या ठिकाणी सर्व गोष्टी सापडल्यात। एक चांगल्या घरातल्या मुली यांना खराब करणं आणि आपली संस्कृती खराब करणं हे जे प्रकार थोड्याशा पैशांसाठी हे निर्लज्ज लोक करतात, अशा लोकांची कुठलीच गय करू नये अशी मी SP साहेबांना विनंती करतो आहे आणि यांच्यावर कडक कारवाई होणारच। आणि जेवढंही अनधिकृत आहे हे महापालिकेच्या माध्यमातून आजपासून तोडायला सुरुवात होईल आणि माझी बाकीच्या ज्या राहिले असतील, ज्यांचं आम्हाला अजून माहिती पडलं नसेल, त्यांनाही हात जोडून विनंती करतो का थोड्या पैशांसाठी आपली हिंदुत्वाची संस्कृती खराब करू नका। आणि आपल्या बाळांना, माझी पालकांनाही विनंती आहे का आपली मुलगी कॉलेजला जाते का कुठं जाते, आपला मुलगा काय करतो याच्याकडे लक्ष घालावं, त्यांचे मोबाईल चेक करावे विनंती करतो। या दरम्यान कॅफे व लॉजमध्ये काही कॉलेज तरुण तरुणी पोलिसांना आढळून आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि अशा अनधिकृत कॅफेवर देखील पालिका प्रशासनातर्फे आता कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे। या संदर्भात धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। जसं धुळे शहर आमदार साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे आज आपण संपूर्ण शहरामध्ये आपण एक मोठी मोहीम आखली आहे महानगरपालिकेच्या मार्फत, जेणेकरून ज्या ठिकाणी अशा मुली आढळत आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेतलेलं, त्याच्या आईवडिलांना देखील बोलवत आहोत आणि त्यांचे जे इथले मालक आहेत हे जे सगळे असे काळे धंदे करतात त्यांच्यावर देखील आपण गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई करतो। तुम्हाला देखील सगळ्यांना असं आव्हान आहे की या प्रकारे असं कुठेही तुम्हाला काही कॅफे आढळला तरी तात्काळ मला डायरेक्ट संपर्क केला तरी त्याच्यावर लगेच कारवाई करते। थँक्यू सर।